तर परळीमधील महादेव मुंडे यांच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातावर एकूण 16 वार करण्यात आले। पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती आता समोर आली आहे। अति रक्तस्राव झाल्यानं धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झालाय अशी नोंद या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे। तर महादेव मुंडेंच्या हत्येचा धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे। यामध्ये महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातांवर तब्बल 16 वार करण्यात आले। गळ्यावर 20 सेंटीमीटर पर्यंत लांब, 8 सेंटीमीटर पर्यंत रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल असा हा वार होता। मानेवर उजव्या बाजूने 4 वार, प्रतिकार करताना देखील त्यांच्या हाताला जखमा झाल्या। पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय। अति रक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाला असं या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। तर शरीरावर कुठे आणि किती वार झाले हे देखील पाहूया। मानेच्या उजव्या बाजूला 4 वार, तर तोंडापासून गळ्यापर्यंत 1 वार करण्यात आला। उजव्या हातावर 3 आणि डाव्या हातावर 3 वार झाले। तर महादेव मुंडे यांच्या तोंडावर देखील 1, नाकावर 1 आणि गळ्यावर 3 वार करण्यात आले।